नमस्कार सखी. आज थोडा निवांत वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज आपण फक्त घराच्या स्वच्छतेवर नाही तर स्वतःबद्दल थोडं बोलणार आहोत. आपण गृहिणी किती कष्ट करतो ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं डोकं फक्त घराभोवतीच फिरत असतं. किचनचा ओटा आरशासारखा चमकला पाहिजे, मुलांचे कपडे स्वच्छ हवेत, मिस्टरांचा डबा अगदी वेळेवर हवा. या सगळ्या धावापळीत इतरांच्या गरजा पूर्ण करता करता आपण स्वतःला कुठेतरी विसरूनच जातो. कधीकधी भरल्या संसारात आपण इतक्या हरवून जातो की आरशात बघितल्यावर आपल्याला स्वतःचाच चेहरा अनोळखी वाटायला लागतो. विस्कटलेले केस, अंगावर तोच जुनाट मळलेला ड्रेस आणि चेहऱ्यावरचा थकवा हे बघून आपण स्वतःलाच सांगतो, घरीच तर आहे, कोणाला बघायचंय, नटून काय करायचंय. पण सखींनो, हा एक विचार आपल्याला कळत नकळत मानसिकदृष्ट्या कंटाळवाणा बनवतो. लक्षात ठेवा, घराची स्त्री जर प्रसन्न आणि उत्साही दिसली तरच त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. जेव्हा तुम्ही स्वतःला नीटनेटके आणि प्रेझेंटेबल ठेवता तेव्हा तुमची कामाची ताकद दुप्पट वाढते आणि मनावर आलेली सगळी मरगळ क्षणात निघून जाते. तुम्ही स्वतःसाठी 5 मिनिटं काढली तर त्याचा फायदा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला होतो. चला तर मग आज आपण अशा 10 अतिशय सोप्या टिप्स बघणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला घराबाहेर जायची किंवा 1 रुपयाही खर्च करायची अजिबात गरज नाहीये. फक्त आपल्या रोजच्या सवयींमध्ये थोडेसे बदल करून आपण कसं फ्रेश दिसू शकतो हे जाणून घेऊया. सखींनो, आपली पहिली आणि सगळ्यात महत्वाची टिप आहे ती म्हणजे नियमित व्यायाम. अनेकदा आपण म्हणतो की अगं दिवसभर घरभर इतकी पळापळ होते, तो काय व्यायाम नाही का. पण सखींनो, घराची कामं करणं आणि शरीरासाठी वेळ काढून व्यायाम करणं यात खूप मोठा फरक आहे. वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात आणि गृहिणी म्हणून सतत उभं राहून किंवा वाकून काम केल्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी यांसारखी दुखणी हळूहळू डोकं वर काढू लागतात. जर आपण आज स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही तर उद्या हीच दुखणी आपल्याला हतबल करू शकतात. त्यामुळे रोजच्या 24 तासांपैकी किमान 1 तास स्वतःच्या शरीरासाठी राखून ठेवा. मग तो व्यायाम कोणताही असो. तुम्हाला आवडत असेल तर योगा करा, मोकळ्या हवेत वेगाने चालायला जा, जमत असेल तर जिम लावा किंवा घरातल्या घरात सोपे स्ट्रेचिंग व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावरच्या ग्लोवर होतो. लक्षात ठेवा, शरीर आतून फिट आणि लवचिक असेल तरच तुम्ही बाहेरून कॉन्फिडंट आणि प्रेझेंटेबल दिसू शकता. जेव्हा तुमची तब्येत छान असते तेव्हा तुमचे कपडेही तुम्हाला अधिक शोभून दिसतात. त्यामुळे स्वतःला तरुण आणि उत्साही ठेवण्यासाठी व्यायामाची ही पहिली पायरी आजच चढा. सखींनो, आपली दुसरी टीप आहे जी आपल्या सौंदर्याचा आणि आरोग्याचा खरा आधार आहे, सकस आहार आणि तो घेण्याची योग्य वेळ. आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये एक अलिखित नियमच झालाय की आधी मुलांचं, मग मिस्टरांचं आणि सगळ्यात शेवटी आपलं जेवण. पण सखींनो, इतरांसाठी गरम आणि चविष्ट जेवण बनवताना आपण स्वतःचा ब्रेकफास्ट आणि लंच अनेकदा विसरूनच जातो. कधी मुलांनी सोडून दिलेलं उष्ट खातो तर कधी कामाच्या गडबडीत दुपारी 3-4 वाजेपर्यंत उपाशी राहतो. पण लक्षात ठेवा, ही चुकीची सवय तुम्हाला वेळेआधीच थकलेला आणि वयस्कर दाखवू शकते. विशेषतः ज्या सखी 35 ते 40 वयोगटात आहेत त्यांच्या शरीराला आता पूर्वीपेक्षा जास्त पोषणाची गरज असते. या वयात शरीरात होणारे बदल लक्षात घेता आपल्या आहारात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असायला हवेत. जेवणात पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, दही आणि फळांचा समावेश करा. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या स्किन आणि केसांच्या मजबुतीवर होतो. जर तुम्ही वेळेवर आणि पौष्टिक जेवलात तर चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो टिकून राहतो आणि केसही गळत नाहीत. त्यामुळे आजपासूनच एक रूल बनवा. घराची कामं थोडी पुढे मागे झाली तरी चालतील, पण तुमची जेवणाची वेळ कधीच टाळू नका. तुमचं शरीर हे इंजिन आहे आणि सकस आहार हे त्याचं इंधन. जर इंधनच नीट नसेल तर शरीर प्रेझेंटेबल कसं दिसणार. सखींनो, आपली तिसरी टीप आहे जी आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे, पर्सनल हायजीन. अनेकदा आपल्याला वाटतं की जोपर्यंत आपण एखादा स्लीवलेस ड्रेस घालत नाही किंवा एखाद्या कार्यक्रमाला जात नाही तोपर्यंत हातापायांच्या केसांकडे लक्ष देण्याची काय गरज. पण सखींनो, पर्सनल हायजीन ही केवळ दिसण्यासाठी नसते तर ती फील करण्यासाठी असते. जेव्हा तुम्ही स्वतः स्वच्छ असता तेव्हा तुमचा स्वतःचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो. हात, पाय आणि विशेषतः अंडरआर्म्सचे केस वेळोवेळी रिमूव्ह करणं हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्यासाठीही तितकंच महत्वाचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा किचनमध्ये काम करताना होणाऱ्या घामामुळे अंडरआर्म्समध्ये जंतू वाढू शकतात, ज्यामुळे शरीराला दुर्गंधी येते.
ही दुर्गंधी टाळण्यासाठी आणि स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी नियमितपणे हेअर रिमूव्हल करणं खूप हायजिनिक असतं. यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही पद्धत निवडू शकता. जर तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळ असेल तर तुम्ही वॅक्सिंग करू शकता, ज्यामुळे त्वचा मऊ राहते. जर वेळ कमी असेल तर आजकाल बाजारात खूप चांगल्या प्रतीच्या हेअर रिमूव्हल क्रीम्स उपलब्ध आहेत किंवा रेझरचा वापर घरच्या घरी करू शकता. लक्षात ठेवा सखींनो, जेव्हा तुमची त्वचा स्वच्छ आणि सॉफ्ट असते तेव्हा तुम्ही साधी साडी किंवा घरचा ड्रेस घातला तरी खूप नीटनेटके आणि फ्रेश दिसता. स्वतःच्या शरीराची ही छोटीशी काळजी तुम्हाला दिवसभर एक फील गुड फॅक्टर देऊन जाते. सखींनो, आपली चौथी टीप आहे आपल्या सौंदर्याच्या सर्वात महत्वाचा भाग, ज्याला आपण स्त्रीचा दागिना मानतो, तो म्हणजे आपली केस. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख केसांमुळेच मिळते. आपण घराच्या स्वच्छतेसाठी किती प्रकारचे ब्रशेस आणि क्लीनर्स वापरतो, पण आपल्या केसांच्या पोषणाचं काय? अनेकदा आपण केसांना नुसतं घट्ट बांधून ठेवतो आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे ते कोरडी आणि निस्तेज दिसू लागतात. तुमचे केस जर सुंदर आणि नीटनेटके असतील तर तुमचा अर्धा मेकओव्हर तिथेच होतो. केसांची निगा राखण्यासाठी या काही गोष्टी नक्की फॉलो करा. पांढऱ्या केसांकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर आता वय झालंय म्हणून ते तसेच सोडू नका. एका चांगल्या ब्रँडचा हेअर कलर वापरा. यामुळे तुमचा चेहरा लगेच तरुण आणि फ्रेश दिसायला लागतो. आठवड्यातून किमान 2दा कोमट तेलाने केसांना ऑइलिंग करा. यामुळे डोक्याला शांतता मिळते आणि केसांची मुळं घट्ट होतात. केवळ केस लांब आहेत म्हणून ते तसेच ठेवण्यापेक्षा तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा एक छान हेअरकट घ्या. यामुळे तुम्हाला एक मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळतो. शॅम्पू केल्यानंतर नेहमी कंडिशनिंग करा आणि जमेल तेव्हा घरगुती किंवा बाजारात मिळणारा हेअर मास्क लावा. यामुळे केस सिल्की, मऊ आणि शायनी राहतात, ज्यामुळे ते मोकळे सोडले तरी खूप सुंदर दिसतात. लक्षात ठेवा सखींनो, जेव्हा आपले केस छान विंचरलेले आणि चमकदार असतात तेव्हा आपण साधी सुती साडी घातली तरी खूप प्रेझेंटेबल दिसतो. केसांची ही थोडीशी काळजी तुम्हाला आरशात बघताना एक वेगळाच आनंद देऊन जाईल. सखींनो, आपली 5वी टीप आहे जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरासाठी सतत राबतात, ते म्हणजे आपले हात आणि पाय. अनेकदा आपण चेहऱ्यावर खूप क्रीम्स लावतो, महागडे फेसवॉश वापरतो, पण ज्या हातांनी आपण सर्वांसाठी जेवण बनवतो आणि ज्या पायांवर दिवसभर धावपळ करतो त्यांच्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. स्वयंपाकघरातलं काम, पाणी आणि धुळीमुळे आपली हात कोरडे पडतात आणि टाचांना भेगा पडायला लागतात, जे दिसायला अजिबात चांगलं वाटत नाही. यासाठी तुम्हाला दरवेळी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी सुद्धा मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करू शकता. आठवड्यातून एकदा एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडं मीठ आणि शॅम्पू टाका. त्या पाण्यात 10-15 मिनिटं पाय बुडवून ठेवा. यामुळे पायांचा सगळा थकवा निघून जातो आणि नखही स्वच्छ होतात. आपल्या हातापायांवरची डेड स्किन काढण्यासाठी एखादा स्क्रब वापरा. जर घरात स्क्रब नसेल तर तुम्ही साखर आणि लिंबाचा रस वापरून घरगुती स्क्रब तयार करू शकता. यामुळे काळवंडलेले हातपाय लगेच उजळायला लागतात. आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या हातापायांना न विसरता मॉइश्चरायझर किंवा हँड क्रीम लावा. यामुळे तुमचे हात सॉफ्ट राहतात. जेव्हा तुमचे हात सॉफ्ट असतात आणि नखं व्यवस्थित कापलेली असतात तेव्हा तुम्ही हातात साध्या बांगड्या किंवा अंगठी घातली तरी ती खूप शोभून दिसते. स्वतःच्या हातापायांची ही निगा तुम्हाला खऱ्या अर्थाने कंप्लीट लुक देते. सखींनो, आपली 6वी टीप आपल्या हातांच्या सौंदर्याला खऱ्या अर्थाने फिनिशिंग टच देते, ती म्हणजे नखांची स्वच्छता. आपण कितीही छान ड्रेस घातला किंवा महागडं घड्याळ वेअर केलं, पण जर आपली नखं अस्वच्छ असतील तर समोरच्यावर होणारी आपली पहिली छाप लगेच खराब होते. नखं ही तुमच्या हायजीन आणि क्लेनलीनेसचे रिफ्लेक्शन असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नखं वेळोवेळी कापावीत. जर तुम्हाला नखं वाढवायला आवडत असतील तर त्यामध्ये माती किंवा घाण साचणार नाही याची विशेष काळजी घ्या. कामाच्या गडबडीत नखांमध्ये कचरा जातो, जो दिसायला तर वाईट वाटतोच, पण तो आरोग्यासाठीही चांगला नसतो. त्यामुळे नेल ब्रशने किंवा साध्या जुन्या टूथब्रशने नेल्स नेहमी क्लीन ठेवा. अनेकदा आपण नेल पेंट लावतो आणि ते अर्धवट निघून गेलं तरी तसेच हात ठेवतो. ते अर्धवट निघालेलं नेल पेंट तुमच्या पर्सनॅलिटीला खूप मेसी किंवा अस्ताव्यस्त लुक देतं. जर नेल पेंट निघायला लागलं असेल तर लगेच ते रिमूव्हरने काढून टाका.
नखं रिकामी राहिलेली चालतील, पण अर्धवट नेलपेंट नको. जर तुम्हाला नेहमी नेलपेंट लावायला आवडत असेल तर शक्यतो न्यूड शेड्स निवडा. हलका गुलाबी, बेज किंवा स्किन कलरचे शेड्स कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर उठून दिसतात आणि तुमचा हात खूप रॉयल आणि क्लासिक वाटतो. जेव्हा तुमची नखं नीट कापलेली, फाईल केलेली आणि छान रंगात सजलेली असतात, तेव्हा तुम्ही साध्या कामात जरी असलात तरी तुमचे हात खूप मोहक आणि प्रेझेंटेबल दिसतात. सखींनो, आपली 7वी टीप आपल्या ब्युटीच्या सेंटर पॉइंट असलेल्या चेहऱ्याबद्दल आहे. आपण दिवसभर स्वयंपाकघरात गरमीत काम करतो, घराच्या स्वच्छतेत धूळ उडते. या सगळ्याचा परिणाम आपल्या नाजूक त्वचेवर होत असतो. जर आपण चेहऱ्याची वेळीच काळजी घेतली नाही तर चेहरा निस्तेज आणि थकलेला वाटू लागतो. त्यासाठीच दर 15 दिवसांनी घरच्या घरी क्लीनअप करण्याची सवय लावून घ्या. यासाठी तुम्हाला खूप वेळ देण्याची गरज नाही. घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींनी आधीच स्क्रबिंग करा, ज्यामुळे मृत त्वचा निघून जाईल. त्यानंतर स्टीम घेतल्याने पोर्स मोकळी होतात. शेवटी एखादा छानसा फेस पॅक लावा, जसे की मुलतानी माती किंवा बीटरूट फेस पॅक. यामुळे तुमची त्वचा नेहमी हायड्रेटेड आणि सॉफ्ट राहते. पण क्लीनअप सोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरचे अनावश्यक केस. अनेकदा आपण चेहऱ्यावर खूप क्रीम्स लावतो, पण जर आयब्रोज वाढलेले असतील किंवा अपर लिप्सवर केस असतील तर चेहऱ्याचा मूळ आकार दबला जातो. जेव्हा तुमच्या आयब्रोज नीट कोरलेल्या आणि अपर लिप्स स्वच्छ असतात, तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स म्हणजे डोळे आणि ओठ जास्त स्पष्ट आणि आकर्षक दिसायला लागतात. यामुळे तुम्ही काहीही न नटता सुद्धा खूप शार्प आणि प्रेझेंटेबल दिसता. लक्षात ठेवा, एक स्वच्छ आणि फ्रेश चेहरा बघितल्यावर फक्त समोरच्यालाच नाही तर तुम्हाला स्वतःलाही आरशात बघून खूप प्रसन्न वाटतं. सखींनो, आपली 8वी टीप अशा एका गोष्टीबद्दल आहे जी आपल्या सौंदर्याशी थेट जोडलेली आहे, पण आपण तिच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतो. ती म्हणजे आपले ब्युटी टूल्स. आपण चेहऱ्याला चांगलं क्रीम लावतो, महागडा शॅम्पू वापरतो, पण ज्या कंगव्याने आपण केस विंचरतो किंवा ज्या ब्रशने आपण मेकअप करतो तो किती स्वच्छ असतो. कंगव्यामध्ये केसांमधलं तेल, धूळ आणि तुटलेले केस साचून राहतात. तसंच मेकअप ब्रशेस किंवा स्पंजमध्ये जुन्या मेकअपचे कण आणि बॅक्टेरिया तयार होतात. जर तुम्ही हेच घाणेरडे टूल्स पुन्हा पुन्हा वापरले तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात किंवा स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणूनच सौंदर्य टिकवण्यासाठी या टूल्सची स्वच्छता ही एक मस्ट गोष्ट आहे. एका बाउलमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात आपला एखादा जुना फेसवॉश किंवा सौम्य शॅम्पू टाका. तुमचे सगळे कंगवे आणि मेकअप ब्रशेस यात 15-20 मिनिटं भिजत ठेवा. यामुळे त्यावरील चिकटपणा आणि धूळ पूर्णपणे मोकळी होते. स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यावर ते उन्हात किंवा कोरड्या जागी नीट वाळवून मग वापरा. जेव्हा तुम्ही स्वच्छ कंगवा वापरता तेव्हा तुमचे केस जास्त वेळ फ्रेश राहतात आणि तुमचा चेहराही सुरक्षित राहतो. स्वच्छ टूल्स वापरणं हे केवळ ग्रूमिंग नाही, तर ते तुमच्या त्वचेप्रती असलेल्या प्रेमाचं लक्षण आहे. सखींनो, आपली 9वी टीप आहे बेसिक डेली मेकअपबद्दल. मेकअप म्हणजे नेहमी खूप काहीतरी चेहऱ्यावर थापणं किंवा तासनतास नटणं असं अजिबात नाही. सखींनो, आपण जेव्हा घर आवरतो तेव्हा घर कसं फ्रेश दिसतं, अगदी तसंच स्वतःला थोडासा टचअप दिल्याने आपण दिवसभराच्या थकव्यातही टवटवीत दिसू शकतो. रोजच्या धावापळीत तुम्हाला खूप हेवी मेकअप करण्याची अजिबात गरज नाही, पण काही मूलभूत गोष्टी तुमच्या दिनचर्येचा भाग असायला हव्यात. चेहरा धुतल्यानंतर टोनरने त्वचा स्वच्छ करा आणि त्यानंतर चांगलं मॉइश्चरायझर लावा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते, कोरडी पडत नाही. आपण जरी घरात असलो तरी सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. खिडकीतून येणारी उन्हाची किरणं किंवा किचनमध्ये गॅससमोर काम करताना येणारी उष्णता आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकते. सनस्क्रीनमुळे तुमची त्वचा अकाली सुरकुत्यांपासून वाचते. कोरडे आणि फाटलेले ओठ आपल्याला आजारी किंवा थकलेलं दाखवतात. ओठ हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगला लिप बाम किंवा तुमच्या चेहऱ्याला शोभा देणारी एखादी हलकी न्यूड शेडची लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस नक्की लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शाईन येते. जेव्हा आपण आरशात बघतो आणि आपले ओठ छान गुलाबी दिसतात, त्वचा फ्रेश वाटते, तेव्हा आपोआपच मनात एक प्रसन्नता येते. या साध्या गोष्टींमुळे तुम्हाला स्वतःला आरशात बघितल्यावर खूप फ्रेश वाटेल आणि तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. सखींनो, आपली 10वी आणि सर्वात महत्वाची टीप आहे तुमचा ड्रेसिंग सेन्स. अनेकदा आपण काय करतो, घरातली कामं करायची आहेत म्हणून जुने झालेले, रंग उडालेले किंवा अगदी गबाळे दिसणारे ढिले ढाले कपडे किंवा साध्या मॅक्सी घालून दिवस काढतो. आपल्याला वाटतं कोण बघणार आहे,
पण सखींनो, जेव्हा आपण आरशात स्वतःला अशा अवतारात बघतो तेव्हा आपोआपच आपल्याला आळस जाणवतो आणि आपली सकारात्मक ऊर्जा कमी होते. स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी तुम्हाला दररोज भरजरी साड्या किंवा हेवी ड्रेसेस घालायची गरज नाही, पण नीटनेटके आणि फिटिंगचे कपडे घालणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे कपडे तुमच्या मापाचे आणि स्वच्छ असतील तर तुमची पर्सनॅलिटी एकदम उठून दिसते. आजकाल मार्केटमध्ये डेली वेअरसाठी अतिशय सुटसुटीत आणि स्टायलिश मॅक्सी ड्रेसेस मिळतात. तसेच कम्फर्टेबल कोऑर्ड सेट्स किंवा छानसे कुर्ती पॅन्ट सेट उपलब्ध आहेत, जे दिसायला खूप मॉडर्न वाटतात आणि काम करताना अडथळाही ठरत नाहीत. कपडे निवडताना ते कम्फर्टेबल नक्कीच असावेत, कारण आपल्याला दिवसभर पळापळ करायची असते, पण ते तुमच्या शरीराच्या ठेवणीला आणि व्यक्तिमत्वाला साजेसे हवेत. एखादा छान रंगाचा, नीट प्रेस केलेला ड्रेस तुमचा मूड बदलू शकतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही व्यवस्थित कपडे घालून वावरता तेव्हा घरातील माणसांच्या नजरेत तुमच्याबद्दलचा आदर वाढतोच, पण स्वतःलाही एका स्मार्ट होममेकर असल्याचा अभिमान वाटतो. तर सखींनो, या होत्या त्या 10 सोप्या सेल्फ ग्रूमिंग टिप्स. या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तुमचं घर सोडायची किंवा खूप खर्च करायची गरज नाही. फक्त स्वतःसाठी दिवसातली काही मिनिटं काढली तर तुम्ही केवळ एक गृहिणी न राहता एक स्टायलिश आणि कॉन्फिडंट स्त्री म्हणून ओळखल्या जाल. सखींनो, स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जेव्हा तुम्ही आनंदी आणि प्रसन्न असता तेव्हाच तुमचं घर खऱ्या अर्थाने सुखी होतं. या 10 टिप्सपैकी तुम्ही उद्यापासून कोणती टिप फॉलो करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच स्त्रियांसाठीच्या खास विषयांसाठी आपल्या सखी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान नटा आणि प्रसन्न रहा.